तुम्ही मला म्हणालात की जे हांडे देशमुख शाळेचे ही जी जागा आहे ही तुम्हीच ऍक्च्युली या हांडे देशमुखांना विकली होती. त्यांना दिली आम्ही 30 गुंठे दिली. कोणत्या साली? 2009 साली त्यांना 30 गुंठे फक्त दिलेली आहे. त्यांनी खरेदी खताप्रमाणे ती घ्यायला पाहिजे होती, ती चारी सोडून घ्यायला पाहिजे होती. तर त्यांनी काय केलंय, हा जो दुसरा भाग त्यांनी केलेला आहे तो आमचा ॲक्वार्ड केलेला आहे. त्यांना जवळजवळ 3 ते 4 वेळा आम्ही त्यांना सांगितलं समजवून, तुम्ही जे करताय ते चुकीचं आहे. मी तारेचे कंपाऊंड मी माझ्या याला घातलं होतं. बरं, ते त्यांचं तारेचं इकडे कंपाऊंड गाडेकर साहेब, हे जे दिसतंय मोकळं, हे कोणाची जागा आहे? ही माझी जागा इकडे आहे. दाखवा कॅमेऱ्याने. ही माझी जागा आहे. ही तुमची जागा आहे. ही आणि तो जो हे भिंत दिसतीये ती तिकडे पलीकडे कोण आहे? तिकडे भुजबळ म्हणून आहेत, भुजबळ पाटील म्हणून आहेत. ह्या जागेचा गट नंबर काय होता? ह्या जागेचा नंबर 2939 आहे. 2939. सॉरी 2939. 2939. बरं, ठीक आहे. इकडे करा कॅमेरा. तर 2939 पैकी 30 गुंठ जमीन ही हांडे देशमुख यांना 2009 साली विकली. मग ती कुठून मोजून दिली होती तुम्ही? त्यांनी त्यांच्या खरेदी खताप्रमाणे अशी दिलेली. ऍक्च्युली आम्हाला द्यायची होती अशी, परंतु त्यांनी ती हे केलेलं आहे. आणि आता पूर्व कुठे? पूर्व ह्या बाजूला आहे, पश्चिम ह्या बाजूला आहे. पूर्व पश्चिम दक्षिणेकडील बाजू. आणि तुमची मध्ये जमीन दक्षिणेची दिली अशी? हा, अशी दिलेली आहे ती. बर, मग आता हे तुमचं म्हणणं काय? कुठून दिली? इथं उभे राहिले तिथून दिली? हा, इथून दिलेली आहे 30 गुंठे. इथून अशी सरळ तिकडे दाखव. ते जे ते संपूर्ण दाखवलेलं तिकडे त्या ठिकाणी जे काय आता हिरवळ दिसते, इकडे खाली एक चारी, चारीच्या पलीकडे तुम्ही, आणि चारीच्या इकडे हे. मग हे अशा मध्ये यल कसा इकडून काढला? इकडे दाखव. हे त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते इथून. हो, पुढचं अतिक्रमण झालेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा डबल. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे ऐका, म्हणजे जो काय हा इथून जो काय 10 फूट जागा असेल ही अतिक्रमण केली का त्यांनी? मग अतिक्रमण करत होते, तुम्ही काय करत होते तेव्हा? कुठे? आम्ही मुंबईला ही जागा तुमची आहे ना? हो, उदरनिर्वाहासाठी मी मुंबईला असतो. त्यावेळेस मी याला होतो, नोकरीला होतो. माझी मुलं लहान होती. तुम्हाला कळलं असेल ना हे आपली जागा इथं दिली यांनी इकडे बांधले? अहो, हे नंतर आम्हाला लक्षात आलं ज्यावेळेस आम्ही आम्हाला इथं बांधलं. कोणत्या साली? हे त्यांनी 2010 साली बांधलंय. लगेच बांधलं 2000? हो, 2000 साली. यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचे बांधताना परवानगी घेतलेली नाहीये. हे इथं समजा 2010 ला बांधलं, तुमच्या लक्षात कधी आलं हे? आम्हाला 2000 नंतर माझा मुलगा हे इथे मला घर बांधायचं होतं. हा माझा मुलगा, इथे आम्हाला घर बांधायचं होतं म्हणून तो आला. त्याने जाऊन जुन्नरमध्ये जाऊन चौकशी केली भूमी अभिलेखला, का बाबा आम्हाला इथे घर बांधायचं, कशा प्रकारे बांधायचं. तर तिथे त्यांनी काय केलं बघितल्यानंतर ह्या माणसाने 2010 मध्ये खोटे कागदपत्र बनवले. नोटरीमध्ये नोटरी केलं. नोटरी करून ते भूमी अभिलेखला दिले. भूमी अभिलेख मधून आम्ही त्याच्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला कळवलं. त्यांना विचारलं. त्यांना बोलवतं का? हा, ते म्हणजे आमची जागा आहे म्हणतात. या ना या. तर मग काय झालं? 2010 ला काय दिलं त्यांनी? 2010 ला मग आम्ही चौकशी केली. चौकशीच्या आधारे माहिती काढली. त्याच्यामध्ये आम्हाला समजलं का याने म्हणजे नोटरी जी केली आहे ती आम्ही मुंबईला असताना केलेली आहे. त्याच्यामध्ये आमचे फोटो, आमचे आईचे फोटो, माझे फोटो, आमच्या 2 चुलत भावांचे फोटो ते लावून त्याने विदाऊट हे केलेलं आहे. आमच्या सह्या न घेता परस्पर नोटरी केलेली आहे जुन्नरमध्ये. ती येण्यासाठी भूमी अभिलेख दिली. कशासाठी केली आहे का ते नोटरीचे डॉक्युमेंट? हो, आहे ना आमच्याकडे. या ना, बोला. कर्मचारी शाळेचा मुख्याध्यापक. हो, इथे काही कुणी नाही सर. हांडे देशमुख आहे ना सर? इथं नाही. बाहेर घेण्याबद्दल माझं मत नाही. फक्त माझी रिक्वेस्ट काय, तुम्हाला जी बाहेर घ्यायची इकडे तिकडे घेतली चालेल. थोडं शाळेत नाव सोडून तुमच्या जागेच्या संदर्भात घ्या ना, काय आमचं म्हणणं नाहीये. तुम्ही तिकडनं घ्या, शाळेत तुमचं काय असेल नाही. आम्ही काय तुमच्या शाळेचं काम डिस्टर्ब नाही करत. आमची रिक्वेस्ट काय आहे, तुम्ही तुमचं नाव येऊन देऊ नका म्हणतो तुम्ही. तसं नाही. शाळेचा जो प्रेसिडेंट आहे ना, आता तुम्ही घेतलं शाळेचं, ते उभे शाळेची जी जागा आहे ना त्या जागेतूनच ते बोलतात. हो, मी ते नाही म्हणत सर. माझं म्हणणं येत नाही.
ही जागा त्यांचा वाद चालू आहे का नाही, माझं त्याबद्दल तुम्ही बाईट घेताय, त्यांचा तो लोकशाहीने अधिकार आहे, बरोबर, त्याच्याबद्दल माझं तो मत नाही. फक्त ऍज अ पर्सन माझी रिक्वेस्ट काय आहे, तुम्ही आता ऑफिस समोर घेता ना, तुम्ही तिकडे जाऊन बाईट घ्या. शाळेचं नाव नका नाही शाळेत आता त्यांच्या शाळेत त्यांना माहिती सगळं त्यांचे कागदपत्र त्यांच्या शाळेत आम्हाला त्याची काही इंटरव्ह्यू नाही करायचं. त्याचं काय म्हणणे साहेब, हा. का हे जे आहे ना हे आमच्या याच्यात फक्त दाखवाय पुरतं मी घेऊन आलोय, परत चाललो मला काय, तिकडे. तुम्ही तिकडे घ्या, आमचं काही म्हणणं नाहीये. मग आम्ही तिकडे जाणार आहे परत. हा, आमचं फक्त म्हणत होतं आमच्या ऍडमिशनच्या प्रक्रियेला गावचं काय मी पत्रकार जयवंत शिरतरांचा भाऊ. अच्छा बरं. मी स्वतः मी तर प्रिन्सिपल म्हणून काम करतो. फक्त माझं काय लोकशाहीच्या तत्वाने ऐका ना. ऐका ना, तुम्ही मला विचारला लोकशाहीच्या तत्वाने हा अधिकार आहे, चौथा स्तंभ आहे. फक्त माझी रिक्वेस्ट काय की तुमची जी प्रोसेस असेल तुम्ही काय करा, तिकडे करा. मी तुम्हाला विरोध केलाय का? विषय इथं का उभं राहिलो ते सांगतो. त्यांचं म्हणणं काय आहे, ही जागा अतिक्रमण दाखवायला हा, आलोय. बघा, ही जागा तुम्ही अतिक्रमण आहे का नाही? हा पेज तुम्हाला तिकडनं पण दिसतो ना, हा दिसतो त्यांना. मग तुम्ही दाखवता बघ Cool down. तिकडे घ्या ना सर, मी नाही म्हणत नाही ना सर. सर, मी जाऊ- तुम्हाला विरोध अहो करतो. जाऊ दे ना, झाला विषय मिटलाय मी ना. विरोध नाही करीत. माझी मी request तुम्हाला फक्त- सांगितलं नाही इथं कशाला आलो का इथं दाखवायला, आम्ही परत चाललोय तिकडे. बिनधास्त सर, तुम्ही तुमच्या घरात काही माझं काय म्हणणं आहे तुम्ही तर हा चला या इकडे जाऊ द्या, त्यांचं समजा चाललंय काम करू द्या. तर आता मला सांगा का मग आता एवढी जागा तुमच्या जागेमध्ये निघाली, तुम्ही म्हणताय का 2010 तुम्ही काहीतरी नोटरी केलं. काय केलं नोटरी? नोटरी केलं, त्यांनी केलं खोटे ना आहे. नोटरी. खोटे कागद काय केली नोटरी, काय लिहिले त्यात? त्यात लिहिलेले बघा, मी वाचतो एक मिनिट. याच्यामध्ये संमती पत्र घेतलेलं आहे. माणिकराव शंकरराव हांडे देशमुख यांनी कागद विकत घेतलाय हा 50 रुपयाचा. आणि आज रोजी दिनांक 8/7/2010 रोजी जुन्नर या ठिकाणी माणिकराव लिहून घेणार. माणिकराव शंकरराव देशमुख, वय वर्ष 45, धंदा नोकरी. आणि संमती कोण देत आहे तर गणेश महादेव गाडेकर देत आहे, त्यांचं वय 35 वर्ष आहे. आणि दोन नंबर संमत देणारे मंगेश महादेव गाडेकर आहेत. आणि तिसरं जरा स्पष्ट दिसत नाही, काहीतरी गाडेकरच आहे. सुमन महादेव गाडेकर. सुमन महादेव गाडेकर हे 3 गाडेकर यांनी आणि 4 अजून पण नाव आहेत. सुरेश पांडुरंग गाडेकर, वय वर्ष 40. चुलत्याचा मुलगा. अरविंद पांडुरंग गाडेकर, म्हणजे 5 लोकांकडून संमती घेतली. असं त्यांनी ते खोटं संमती पत्र काय लिहिलंय, लिहून देतो की आम्ही वरील नमूद पत्त्यावर रहिवासी असून मोजे आळे तालुका जुन्नर येथील गट क्रमांक जुना सर्वे नंबर 813, नवीन गट क्रमांक 2939 मधील क्षेत्र 1 हेक्टर 62 आर मध्ये 30 आर इतके क्षेत्र उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय जुन्नर यांच्याकडे सदर क्षेत्राची मोजणी फाळणी बारा व मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे बिनशेती करण्यासाठी संमती घेणार. माणिकराव शंकरराव देशमुख यांनी करण्याकामी आमची पूर्णपणे संमती असून त्यास आमची कोणत्याही प्रकारची हरकत नाही. सदर संमती पत्र आम्ही राजी खुशीने कोणत्याही दडपणाला बळी न पडता लिहून देतोय. म्हणजे यांचं म्हणणं आहे का बाबा तुम्ही पोटीचा करू शकता या 30 गुंठ्याचा आणि येण्यासाठी करू शकता. तुमचं काय म्हणणे, मग संमती दिलीत ना? नाही, आम्ही संमती दिलीच नाही ना. खोटे कागदपत्र त्यांनी सबमिट केले. तुमचं म्हणणं असं आहे का हे ज्या 5 लोकांचे संमती पत्र हे नोटरी केलं ही ऑलरेडी बोगस आहे? बोगस आहे. कशाच्या आधारे? कारण काय हे बघा, हे संमती याच्यामध्ये तुमचं नाव आहे का? 29 काय तुमचं 29-39. किती लोक होती ही? 5 लोक आहेत का सहस्येदार? नाही, कोणती फक्त तिघे आम्ही. हा जो गट आहे हा वेगळा आहे, यांचा दोघांचा हा खालचा गट आहे. 7-12 एकच आहे. 7-12 एकच गट आहे. तुम्ही नीट सांगते नाही, 7-12 मध्ये सहस्येदार आहे, परंतु प्रत्येकाची तोंडी वाटप झालेली ही तुमच्या वाटणीची आली, त्यापैकी तुम्ही 30 गुंठे विकली. तुम्ही एकतर पोटीचा काढून विकाय पाहिजे होती, तर तुम्ही तसंच विकली. म्हणून आता यांनी परस्पर पोटीचा केला. तर तुमचं म्हणणं आहे का माणिकराव देशमुखांनी ही जी 5 जणांची संमती घेतली ती खोटी आहे? ती खोटी आहे ना. कशाच्या आधारे खोटी? हे बघा, काय आधारे तुमच्याकडे? काय दाखव ना. हे बघा, उप अधीक्षक भूमी अभिलेख यांनी स्वतः येऊन ते दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये कोर्टामध्ये मी केस केलेली आहे. आता ह्या पोलीस स्टेशनची जी शहानिशा झाली होती त्यावेळेस तो कागद आहे आमच्याकडे. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की याच्यातून सगळं सदर गुन्हा हा दिसून येत आहे. बर, मी वाचतो. तर या ठिकाणी आपल्याला त्यांनी एक से आहे जो पोलीस निरीक्षक आळे पट्टा यांनी दिलेला आहे 7/2/2019 रोजी. आणि त्यांनी हा से दिलेला आहे, रिपोर्ट केलेला आहे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी साहेब न्यायालय जुन्नर यांना दिलेला आहे. आणि हा रिपोर्ट कोणी केलाय तर हे जे NT गायकवाड पोलीस नाईक यांच्याकडून आलाय, परंतु प्रत्यक्षात त्यावर स्वाक्षरी यांची दिसतीये जे आळेफाटा पोलीस निरीक्षक आहे
तर याच्यामध्ये यांनी असं म्हणणं केलं होतं का हे जे 5 जे मग अशी त्यांनी संमतीचे लेटर दाखवले ते संमती यांनी खोटी घेतलेली, बनावट लोक उभी केली आणि फाळणीसाठी किंवा येण्यासाठी चुकीचं संमतीपत्र घेतलं, बोगस संमतीपत्र बनवलं, खोटी नकली कागदपत्र बनवलं. त्यामुळे यांनी माननीय कोर्टामध्ये यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल, फौजदारी स्वरूपाची गुन्हा दाखल व्हावा म्हणून खाजगी केस दाखल केली असं या कागदपत्रावरून दिसून येतंय. त्याच्यामध्ये थेट आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणतायत एकंदर म्हणजे त्यांच्या तपासाचा सगळा अहवाल आहे, त्यांनी जी चौकशी केली तर त्याच्यामध्ये त्यांचा से असा आहे, एकंदर तपासात फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीप्रमाणे यातील आरोपित माणिकराव शंकरराव देशमुख राहणार आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी व इतरांच्या मदतीने खोटे संमतीपत्र तयार करून त्या आधारे जमिनीची मोजणी केलेली आहे. म्हणून त्यांनी भारतीय दंडविधान 420, 467, 468, 470, 34 प्रमाणे गुन्हा केल्याचे दिसून येत आहे. तरी त्यांच्यानुसार योग्य ती पुढील कायदेशीर कारवाई करून उचित आदेश होण्यास विनंती. हे होऊन सुद्धा अहो मग हे कसं काय असं म्हणजे बघा ना. तपासात सिद्ध झालंय की हो, हे इतकं सिद्ध बोगस पण झालंय, केलंय यांनी? बोगस हे बोगस केलेलं केलेलं आहे आहे. आणि संपूर्ण. शिवाय 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आम्हाला घरी येऊन लिहून बरं दिलं. मला सांगा आता हा. इथं जर आपण जर इथं कॅमेरा दाखवा तुम्ही या ठिकाणी ही मला या ठिकाणी काही सिमेंट खांब या ठिकाणी दिसत आहेत, परंतु ते तोडून टाकलेले हो, आहेत. आम्ही हे मुंबईला कोणी राहतो केलेलं ना. आहे? हे त्यांनी केलेलं आहे कारण आम्ही मुंबईला राहतो, त्यांचा त्रास देण्याचा अहो हा केलंय प्रयत्न म्हणजे चालू हे खांब कोणी उभे केले होते? आहे. हे आम्ही उभे आम्ही उभे केले आमची होते. बाउंड्री होती. ही हो, हे ही आमचं कशावरून तुमची बाउंड्री? आम्ही त्यावेळेस मोजणी केली होती ना, 30 गुंठे आमचे त्यांना देऊन सुद्धा हे आमचं क्षेत्र राहिलं होतं, उर्वरित क्षेत्र उर्वरित क्षेत्र राहिलं होतं. तुम्ही 30 मोजणी गुंठे कशी दिले केली? होते. मोजणी सरळ केली होती, पूर्व पश्चिम. आपण सरकारी केली सरकारी खाजगी? नाही, केली खाजगी केली होती आम्ही. खाजगी हो मग खाजगी मध्ये 30 गुंठे एकूण यांचं भरलं हो 30 गुंठ भरलं ना, त्यांचे चारी सोडून आम्ही त्यांना 30 गुंठ आणि मग दिलेले. तुम्ही हे जे हो. खांब उभे केले हो. कोणत्या साली केले उभे? हे 2016 केले होते आम्ही. बर मग हे हो. तोडले कुणी? हे त्यांनी तोडलं हे त्यांनी कारण हा त्रास देण्याचा प्रयत्न त्रास चालू आहे देण्याचा त्यांचा. प्रयत्न आहे. त्यांना त्यांची इमारत वाचवायची त्यांना आहे. 30 गुंठे इकडे देऊन कॅमेऱ्याने सुद्धा- तुम्ही दाखवा का यांचं असं म्हणणं आहे का यांनी खाजगी मोजणी केल्याच्या नंतर हे जे खांब उभे केले होते तुम्ही दाखवा, तिथे खांबी आपल्याला आढळतील आणि पुढे एक चर खोदल्याचं दिसून येतं. हे खांब यांनी पूर्णपणे तिथपर्यंत येते हे हो हांडे देशमुख शेवटपर्यंत. यांनी तोडून टाकली. हो बर हे बघा खास मला खास सांगा, रिपोर्ट आहे काय मोजणीचा हा. स्केल आहे हे पूर्ण. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जरी ही मोजणी खरी जरी असेल हा. तरी शासकीय डॉक्युमेंटली हे सिद्ध करता येणार नाही ही मोजणी झाली म्हणून. हम्म. जोपर्यंत याच्यावर शासकीय मोजणीचा याचा भूमी अभिलेख विभागाचा सही शिक्काने येत नाही हा. नकाशा हे बघा ते येणार नाही. ही कोणाची मोजणी आहे? हे आम्ही मोजलेली आहे. ही गटाची पूर्ण एक मोजणी पूर्ण झाली होती, गटाची कारण का मोजणी झाली. फाळणी बारा झाला नव्हता. बर हा गट आहे का 29, हा, 39? 39. 5 जण आहेत का तुम्ही याच्यात? हो हो मग याची तर तुम्ही पोट हिस्साच काढला नाही ना? हा. मग काढायचा ज्यावेळेस होता. पोट हिस्सा काढायचा होता पोट हिस्सा केलेला नाही हा. आणि पोट हिस्सा न करताच यांनी ही दक्षिणेची साईडची अशी जमीन पूर्व पश्चिम अशी आणि यांची जमीन इकडे तर दक्षिणेच्या साईडनी जमीन विकली. मग आता याचा तुम्ही तर म्हणताय संमतीपत्र खोटं आहे, हे तर आता न्यायालयामध्ये यांनीच सांगितलंय PI साहेबांनी, हो इन्स्पेक्टरनी. बरोबर. तर मग याचा तुम्ही मगाशी एक मला प्रत दाखवली कोणती? या जमिनीचे पोट हिस्सा झाल्याची, ती काय भानगडी? हा ती आम्ही- सुद्धा आम्ही त्यावेळेस मुंबईला सुद्धा असताना- आम्ही मुंबईला असताना त्यांनी ती हे केलेली आहे. इथं हे- हा, ते का? बोला. हे बघा हे जरा हातात हे पहा. बोलती हे तसा पहिला आहे हा हा. नकाशा कप्रत ज्यावेळेस आपण- अगोदर पोट हिस्सा ही तयार ज्यावेळेस व्हायची चारीची मोजणी झाली होती, चारी कुठे? ही चारी गेली ही चारी आहे, ही डॉटेड दाखवली. आणि आम्ही चारी सोडून ते 30 गुंठे दिलेले त्यांना चारीची जागा सोडून चारी हो. कुठे? इकडे खाली चारी त्या साईडला आहे. त्या साईडला. दिसते का इथनं? हो दिसते. या बरं इकडे दाखव. चारीची जागा सोडून 30 गुंठ विकली ना? हा. चारी सोडून शासन हक्क सोडून त्यांना तुम्हाला भूसंपादनाचे पैसे भेटलेत का नाही चारीचे? नाही नाही. मिळाले अजून चारीचे. नकाशामध्ये चारी दिसते का? हो, काय नकाशामध्ये आहे ना चारी. तो हा पेपर हा नंतर दाखव. ते हा पेपर पण असतो, भूमी अभिलेख. या इकडे तेरा नंतर कागदपत्र चाळा तुम्ही या. मला तरी इथं रस्ता दिसतोय, चारी सारखं तर काही दिसत नाहीये. हाय 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 पण इकडे चारी आहे.
ही चारी कशाची होती? पाण्याची. पाण्याची पण कोणत्या कुठून पाणी येणार होतं? सरळ या दिशेने पाणी येणार. लघु व्यतिरिक्त आहे. लघुवितरिका. आणि हे जे आहे हे यांनी स्वतःहून परस्पर केलेले. ज्यावेळेस मोजणीचा अर्ज आला होता चारीचा, त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या 4 वेळा. ते एकदाही हजर राहिले नाही का, जेणेकरून ते खातेदार आहे म्हणून त्यांना सांगण्यात आलं होतं का तुम्ही पण इथे या, पण त्यावेळेस ते हजर राहिले नाही. आणि बघायला गेलं तर हे चुकीच्या पद्धतीने इथं टाकण्यात आलेलं आहे. बरं, कारण का त्यांना माहिती आहे का हे क्षेत्र अजून ऑटोमॅटिकली पुढे निघून जाऊ, आम्ही थांबा. आमच्या क्षेत्रात यावं म्हणून. एक मिनिट. आता या ठिकाणी कॅमेरा तुम्ही या इकडे. या ठिकाणी चारीचा देखील कॅनोलसाठी संपादित जागा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता ही मोजणी केलेली आहे गणेश महादेव गाडेकर यांनी केलेली आहे. आणि ही मोजणी झालेली आहे काय तारीख याच्यावरती 10/7/2024 रोजी. तर गाडेकर यांनी जी हद्द इकडे दाखवली चारीची, म्हणजे आपल्याला असं थांबावं लागेल. चारी इकडे दाखवली पण ऍक्च्युली चारी तुमची इकडेच खाली हो खाली आहे चारी. ह्याच्यामध्ये हे पहा, म्हणजे यांचं काय म्हणणं होतं का चारी पुढे असेल, परंतु ती प्रत्यक्षात चारीचं क्षेत्र पाठीमागे निघालंय. तर मग यांनी तुमचं म्हणणं आहे का हांडे देशमुखांनी ते क्षेत्र समोरचं वाचवण्यासाठी ते तुमच्याकडे अतिक्रमण निघू नये म्हणून त्यांनी इकडून उचललं आणि इकडे सरकवलं. हा. हे कसं काय भूमी अभिलेखनी केलं? बघा हे बघा ना. आणि हे पाटबंधाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आमचं जे मोजमाप आहे ते आमचं 13 मीटरचं आहे मध्यापासून हो 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 लिहिले याच्यात लिहिलेलं आहे हा, त्याच्यात. हे बघा, हे 2000 नाही नाही, मग तुम्ही 2024 ला गाडेकर साहेब मोजणी केली चारीची, त्याच्या हद्दी का ना रावल्या नाही तुम्ही? हद्दी रोवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण ती जी बाई आहे जी कांता देशमुख आहे त्या येऊन मॅडम पुढे अजिबात करून देत नाही. दमदाटी प्रकार हा चाललेला आहे. आम्ही त्या टायमाला पोलीस स्टेशनला कंप्लेंट सुद्धा केली होती. पलीकडे जाता येते का? जाता तिकडून जावं लागेल. नाही नाही, ती कुठं दाखवली हद्द ते दाखव बरं. ते हद्द तिथं दाखवलेली आहे पुढं. हो मग जवळजवळ यांनी आहे ना, बघा तुम्ही बघितलं, कमीत कमी 2.5 ते 3 फूट हे सोडून हे इकडे यांनी केलेलं. मीटर 3 मीटर जवळजवळ म्हणजे जवळपास 10-12 फूट हे केले. आणि जे नंतर यांनी जी पोट हिस्सा मोजणी केली असं तुमचं म्हणणं हा, आहे, ते हा. कुठे दाखव बरं ते. एकदम चुकीचे. त्यावेळेस आम्ही उपस्थित पण नव्हतो. बर नाही नाही, तुमच्या अनुपस्थितीमध्ये जरी झाली असेल मोजणी, आता हे बघा या ठिकाणी आपण स्पष्ट पाहू शकतो. आणि याच्यात स्पष्ट दिसून येतं का हे बघा. बिल्डिंग कशी केलेली. आता आपण इथं उभे. हो. ओके ओके. ठीक आहे, ही चारीचं. हा आता समजा इथं कंपाऊंड आहे असं तुमचं म्हणणं आहे, आणि ही जी 29/39 हा पोट हिस्सा 2 बनवलाय, हा 1 बनवलाय, हा 3 बनवलाय. मग आता यांना 30 गुंठ अशी विकली का अशी विकली तुम्ही? सरळ अशी विकण्यात आलेली आहे, कारण सरळ व्यक्ती जाईल ना. अशी कशी कुठपर्यंत तर जाणार नाही. इथपर्यंत इथपर्यंत ही लाईन ही लाईन मध्ये हे वाकडं हो. तिकडे कोणत्या हे अधिकाऱ्यांनी त्यांनी केलं? करून दिलेलं आहे. ते भूमी या ठिकाणी भूमी भूकर मापक एस मुंडे यांचा हे दिसतंय मोजणी करणार यांनी, आणि त्यांनी ही मोजणी 19/12/2024 ला केलेली आहे. पण मग मला सांगा, ज्यावेळी पोट हिस्सा तयार होतो त्यावेळी सर्वसंमती जे काय हिस्सेधारक आहेत, आता तुमचा 29-39 गट आहे, त्यातल्या सर्व हिस्सेदारांची संमती घेणं क्रमप्राप्त असतं. बरोबर. समजा एखादा जरी समजा 5 जण आहेत, आता 5 ऍक्च्युली आहेत तुमच्या, आता हा हांडे देशमुख धरून 6 झाले. समजा एखाद्याने विरोध केला करायला तरी सुद्धा ती करता येते बहुसंख्येच्या जोरावर किंवा काय असं जे आहे. परंतु हे जे पोट हिस्सा यांनी 1, 2, 3 तयार केले, तर मला सांगा याची किती लोकांची संमती या भूमी अभिलेखनी घेतली होती? कोणाचीच कोणाचीच घेतली नाही. घेतलेली नाहीये. कोणाचीच आमची घेतली संमती नाहीये. घेतलेलीच नाहीये. कोणाचीच संमती कोणाची संमती नाहीये. घेतलेली नाही. नाही. नाही, बाकी त्यांच्या कोणच दोघांची नाहीये. नाही घेतलेली. म्हणजे काय आहे तो विषय का, जे मगाशी आपण जे पत्र वाचलं त्या पत्रामध्ये असं लिहिले नोटरीमध्ये, जी 5 लोक बोगस उभी केली त्यांचं ते नोटराईचं संमतीपत्र यांनी केलं. ऍक्च्युली ते संमतीपत्रच खोटं आहे असं PI म्हणतात, आणि त्याच खोट्या संमतीपत्राच्या आधारे या ठिकाणी मोजणी ही पोट हिस्साची झालेली दिसून येते. आणि ही मनाप्रमाणे वाकडी तिकडी जसं पाहिजे तसं केलंय. ज्यावेळी ह्याची मोजणी झाली पोट हिस्साची, तर जे चारीचे संपादक जे शासन आहे पाटबंधारे विभाग, त्यांच्या अधिकाऱ्यांना हे पोट हिस्स्याबद्दल कल्पना दिली होती का? नाही नाही, नाही, बिलकुल नाही कुठलीच नाही दिलेली. दिली. बिलकुल नव्हती. नोटीसच काढलेली नाही. मग हे भूकरमापकांनी केलं कसं काय असं? आणि अजून एक प्रश्न, हे मुंडे साहेब स्वतः आले होते ज्यावेळेस चारीची मोजणी केलेली, त्यांचा बघा तिथे परत उल्लेख आहे इथे ही चारीच्या मोजणीच्या.
चारीच्या मोजणीच्या वेळेस बघा ते स्वतः आले होते, त्यांना हे प्रकरण सुद्धा माहिती आहे. आणि हे माहीत सुद्धा असताना सुद्धा आम्हाला कसली कल्पना त्यांनी दिली नाही इथे. हे बघा मुंडेंनी अगोदर मोजणी केलेली आहे, त्यांना हे प्रकरण माहिती आहे, स्केल त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी आम्हाला स्वतः सुद्धा सांगितलं एक होतं. अधिकारी आधी एक मोजणी करतो, तो ऍक्च्युली म्हणतो का चारी तुमची माग आहे, तुमचं पुढं काय नाही, आणि तोच अधिकारी नंतर कालांतराने, आता ही मोजणीची तारीख आहे 10/7/24. 10/7/24, आणि तोच अधिकारी 19/12/24 वेगळी मोजणी करतो. ह्या भूमी अभिलेख विभागाचा हा प्रताप आहे. इतकं नालायक खातं उभ्या महाराष्ट्रामध्ये कोणतंच नसल. शेतकऱ्यामध्ये भांडणं मारामारी लावून देणार, चांगली गुन्हा गोविंदानी जी जगणारे शेतकरी त्यांच्यामध्ये कधी इकडं हात दाखव, कधी इकडं दाखव, पैसे फेक, तमाशा देख, अशा पद्धतीचं या ठिकाणी दिसते. मग आता ह्याला तुम्ही ऑब्जेक्शन घ्या ना. हे ऑब्जेक्शन आम्ही त्यांना काल लेटर दिलेलं आहे का आम्ही इथे नसताना हा उद्योग झालेला आहे. मग हे कळलं कधी? आता 2024 झाली मोजणी. 24 हे झाले आम्हाला होती. 3 तारखेला आणि आम्ही स्वतः त्याच्या- येऊन काढले पेपर. आम्ही जेव्हा कळलं पेपर कसं काढले काय तेव्हा असं झालंय कळालं. म्हणून? शुक्रवारी कळालं आम्हाला. कसं कळालं? आम्ही गेलो त्या टायमाला तिथे, कारण का आम्हाला विचारायचं होतं का आमचे जे नकाशे आहे चारीचे ते आम्हाला मिळण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. तर त्यांनी सांगितलं का तुमचा 7/12 वेगळा झालेला आहे. आम्ही त्यांना प्रश्न विचारला, हा 7/12 वेगळा कसा झाला? कोण होते मॅडम तिथं? मंगळा गवळी, वाटोळे, अक्षरशः पैशासाठी काय बी करतील हे लोक. डायरेक्ट कुणाच्याही संमतीशिवाय डायरेक्ट 7/12 चेंज करतायत. यांच्यावर का गुन्हे दाखल होऊ नयेत असा विषय पुढे येतोय. आणि यांना कोण पाठीशी घालते? इतका सगळा चुकीची कामं करतात. नक्कीच यांच्या पाठीमागं कोणतरी असल्याशिवाय हे लोक हे करणार नाहीत. पण आता करायचं काय? आता हे बघा, ऍक्च्युली शाळा देखील ही बेकायदेशीर आहे. हो ते मोबाईलचे हे करा. शाळा देखील बेकायदेशीर आहे. तुम्ही मला हायकोर्टाचे हे आणि दाखवले ऑर्डर्स, आणि मला ऑर्डर्स पण दाखवले की शाळा पाडावी म्हणून हायकोर्टाने सांगितले, ऑथॉरिटी नेमलेली तहसीलदार वगैरे यांना. मग का पाडत नाही शाळा? तर हा प्रश्न तुम्ही तहसीलदारांनाच विचारा, कारण का त्यांनी स्वतः PWD कडे कोटेशन मागवलं. कोटेशन मागून 2 ते 2.5 महिने झालेले आहे, पण त्याच्यावर सुद्धा ते कारवाई करायला मागत नाही पुढे. म्हणजे शाळा पाडायला सरकारी खर्च येणार? हो, किती येतोय खर्च? त्यांना आम्ही विचारलं तुम्ही का नाही पाडत, तर बोलतो आमच्याकडे फंडच नाहीये. अहो तुमच्याकडे फंड नाही, मग तुम्ही ऑर्डर काढली कशी काय? म्हणजे बघा, जर तुम्हाला अनधिकृत बांधकाम करायचं असेल तर जी काय 2 नंबरची काही लोक अशी 1 मजल्याची परमिशन आहे तिथं 4-4 मजले वापरतात, किंवा काही परमिशनच घेत नाही, अशा लोकांसाठी तुम्हाला जुन्नर तालुक्यामध्ये सुवर्ण संधी आहे. तुम्हाला यायचं असेल तर कोणत्या सरकारची परमिशन घ्यायची नाही, डायरेक्ट आहे तशी जिथं मनाला वाटेल तसं बांधकाम करायचं. कारण की तुम्हाला कोणीही अडवणार नाही. कारण की ही लोक जवळपास किती वर्ष झाली ऑर्डर झाली पाडायची? हे ऑर्डर पाडली आहे 2025ला सप्टेंबर महिन्यामध्ये. बघा, आता हायकोर्टाचे आदेश आहेत, बाकी प्रांतांचे तर विषय सोडून द्या. आयुक्तांचे पण ऑर्डर आहे आमच्याकडे. त्यांनी सुद्धा सांगितलं. हायकोर्टाचे हायकोर्टाने पण आयुक्तांचा कुठं आला होता आता मधीच? तर जर हायकोर्टाने सांगूनही जर इमारत जर पडत नसेल तर खरंच सुवर्ण संधी आहे. तुम्ही अनधिकृत काम करा, अनधिकृत बिल्डिंग बांधा, तुमच्याकडे पैसे असतील तर मनाप्रमाणे हे तयार होतील, संमती होईल, 7/12 तयार होतील, असंच यातून दिसतंय. आता आपण त्यांना विचारलं, ते हांडी देशमुख पुढे आहेत, तर ते म्हणाले का नाही आहेत. ते म्हणाले का आमच्या त्या ऑफिस पुढे काय बाईट घेऊ नका, तर आपण बाजूला आलोय. बरं, मग आता करायचं काय? काय तुमचं म्हणणं आहे गाडेकर? तुम्ही पण काय डोळ्यावर पट्टी लावूनच होते की एवढी वर्ष तुमच्या जागेत एवढं बांधलं? ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस 2009ची ही घटना आहे, त्यावेळेस मी लहान होतो, त्याबद्दल मला ही माहिती नव्हती. बरं, ठीक आहे. ज्यावेळेस मला एक 2000 तुम्ही मगाशी हे दिलं, एक पत्र आहे, हांडे देशमुख कबूल करतात का मी तुमच्या 100 जागेत रुपयाचं stamp अतिक्रमण आहे, ते paper. दाखवतो का जरा? हो हो आहे ठीक का? मगाशी जे व्हिडिओ चालू करताना ते मगाशी मला दाखवत होते, त्यामध्ये हे बघा, हे 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर काय केलं झेरॉक्स दिसून येते आपल्याला. हे म्हणजे स्टॅम्प पेपर याचं झेरॉक्स असेल, लिहून देणार हा 3/11/2015 केलेला जर कागद दिसतोय. लिहून देणार हे देशमुख माणिकराव शंकर आहेत, आणि लिहून घेणार गाडेकर गणेश, तुम्हीच ना? हो. हे आहेत. आज दिनांक 15/8/2016 रोजी मुक्काम पोस्ट वाशी, नवी मुंबई येथे गणेश महादेव गाडेकर, म्हणजे हे यांच्याकडून मुक्काम पोस्ट आळे येथील गट क्रमांक 29-39 गटातील क्षेत्रापैकी 30 गुंठे क्षेत्र पूर्व पश्चिम खरेदी केलेले होते.
सदर क्षेत्र शासकीय हद्द सोडून 30 गुंठे मोजून घेतले होते. सदर जागेत श्री देशमुख यांनी बिल्डिंग बांधलेली आहे. हे हलू नका, थांबा जरा. परंतु शासकीय मोजणीप्रमाणे इमारतीचा काही भाग हा गाडेकर यांच्या हद्दीत अतिक्रमण झालेले आहे. ते मला मान्य असून अतिक्रमण केलेला भाग मी ऑक्टोबर 2016 दिवाळीच्या सुट्टीत काढून अतिक्रमण केलेली जागा क्षेत्र काढून देईन. तत्पूर्वी अतिक्रमणाची जागा निश्चित करून त्या निशाणीपासून तुमच्या कंपाऊंडची भिंत घालण्यास माझी कोणती हरकत नाही. अतिक्रमण झालेल्या बिल्डिंगचे बांधकाम दिवाळीत तोडल्यानंतर सामंजस्याने मी देशमुख व गाडेकर हे संयुक्तिकरित्या 7/12 फाळणी मोड करण्याकरता दोघांवरही बंधनकारक असेल. फाळणी वारा झाल्यानंतर दोघांच्या सामंजस्याने कोर्टातून दावा काढून घेतला जाईल. सदर मजकुरामध्ये वकिलांच्या म्हणण्यानुसार काही बदल झाल्यास तो मला मान्य राहील. लिहून देणार कोणी? हांडे देशमुख. लिहून घेणार कोणी? गाडेकर. आणि ह्या स्वाक्षर दिसतात त्याच्यामध्ये. त्याचा डॉक्टर सुद्धा आहे. डॉक्टर पण आता एक डॉक्युमेंट हा तुम्ही रजिस्टर केलेला नाहीये, म्हणजे जो रजिस्टर करायला हवाय म्हणजे यांनी मान्यता केलेलं आहे ना का आमचं अतिक्रमण. आम्ही भूमिलेखला या गोष्टीसाठी संदर्भात सांगितलं सुद्धा होतं. ज्या वेळेस तुम्ही याचं अतिक्रमण काढून द्याल त्यावेळेस तुम्ही फाळणी बारा करून द्यायला आमची काही हरकत नाही. तुम्ही 30 गुंठे दिले, आमच्या आजीने 30 गुंठे पैसे घेतले, 30 गुंठे विकले, हे आम्ही मान्य करतो. पण त्या 30 गुंठ्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर 4 आणि 5 गुंठे आणि आम्हाला जमिनीमध्ये येण्यासाठी मज्जाव करायचा, आमच्यावर प्रेशराईज कामं करायची, आम्हाला येऊन द्यायचं नाही, कोणत्याही प्रकारचं बांधकाम सुद्धा करून द्यायचं, प्रत्येक गोष्टीला आडकाठी करायची, म्हणजे हा तुमचा पूर्णपणे हा डाव आहे. आम्हाला ह्या क्षेत्रातून तुम्हाला कसं पळून लावता येईल हा तुमचा याच्यामध्ये पाठचा धोरण दिसून देतो. या गाडेकर साहेब मला सांगा, आता ही जमीन तर तुमची इतकी मोक्याच्या ठिकाणी आहे, हो, आळे फाटासारख्या एवढ्या विकसित होणाऱ्या शहरामध्ये ते जे कंपाऊंड तोडले या हांडे देशमुख यांनी, असा तुमचा आरोप आहे. तुम्ही काय फिर्याद वगैरे दाखल? हो, फिर्याद केली आम्ही. बऱ्याच वेळेस आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा गेलेलो आहे, पण आमची कोणत्याही प्रकारची तक्रार घेण्यात आली नाही तिथं. कारण आम्ही इथं स्थायिक नाहीये. आम्ही उदरनिर्वाह सगळे कुटुंब आमचं मुंबईला असतं आणि आमची जागा तुम्ही बघाल इथं कोणत्याही प्रकारचं घर सुद्धा नाही आमचं. बरं मला सांगा, आता हे सगळं मी आता तुम्ही मला सांगितलं, मला सांगा का तुमचं म्हणणं आहे का हे इथलं पाडून टाका? हो हो, डायरेक्ट पाडून टाका हे असं का? 4 गुंठ जागा तुमची समजा यांनी घेतली असेल तर 2 पैशाचा मोबदला वगैरे त्याला नाही जमणार का? पैसे नाही पाहिजे आम्हाला, आमचं क्षेत्र पाहिजे. का? पैसे नाही पाहिजे आम्हाला पैशाचे, आम्ही पैशासाठी नाही करत. आमची जमीन जेवढे तुला 30 गुंठे त्याच्यात तू समाधान मानावं. तू 34 आणि 35 गुंठ्यापर्यंत नाही यावं. आम्हाला पैशाचा प्रश्न नाहीये, आम्हाला आमच्या जमिनीचा प्रश्न आहे. तर आपण पाहिलं की या ठिकाणी भूमी अभिलेखच्या विभागाला हाताशी धरून चुकीचे नकाशे बनवले, चुकीचे 7/12 बनवले, चुकीचे फाळणी बारे बनवलेत, असा आरोप गाडेकर कुटुंबियांनी केलेला आहे. केलेला आरोप अतिशय गंभीर आहे. तसेच हायकोर्टाने आदेश देऊन सुद्धा शाळा जर पाडली जात नसेल तर त्याचं जे काही इस्टिमेट येणार आहे ते जर PWDचे अधिकारी करणार नसेल आणि जर शासन म्हणत असेल का आम्हाला या अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आमच्याकडे निधी नाही, तर यापेक्षा दुर्दैव काय आहे असं इथं बोलावं लागेल. तर हांडे देशमुख यांची काय प्रतिक्रिया आहे, त्यांनी जे आरोप केले ते देखील आपण जाणून घ्यायची इच्छा आहे. परंतु आपण त्यांना विचारलं असतं, त्यांना सांगितलं का त्यांना काय हे करा, तर ते म्हणाले ते इथं नाही आहेत. आणि आलेत का ते? हो आलेत. ठीक आहे, ते आलेत असं मला कळलं. तर आपण त्यांचं देखील म्हणणं जाणून घेणार आहोत. तर पाहत राहा शिवाय न्यूज, आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.